ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण नेहमी घेऊन येत असतो. चला तर कुठलाही वेळ न घालवता सुरू करूयात आजचे प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होत असते आणि बाकीची जी अधिवेशने आहेत ही मुंबई येथील विधानसभेत पार पडतात. प्रश्न क्रमांक 2. राज्यपालांची नियुक्ती डॅश डॅश कडून होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राष्ट्रपती असं आहे. राज्यपालांची ही नियुक्ती राष्ट्रपतींकडून होत असते. अजिबात कन्फ्यूज होऊन द्यायचं नाही. जे मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. ब्रुसेल्स ही बेल्जियम या देशाची राजधानी आहे. आता नाटोचा फुल फॉर्म काय आहे? तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नाटो ही संघटना 1949 साली युरोपियन देशांकडून निर्माण करण्यात आली होती, ज्यात 2 अमेरिकन देशही सामील आहे. आणि सध्या नाटो या संघटनेची सदस्य संख्या 30 इतकी आहे. म्हणजेच 30 देश या संघटनेत सामील आहेत. प्रश्न क्रमांक 4. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था, अशा व्यवस्थेला काय म्हणतात? तर अशा व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात. जगातील सर्व स्वतंत्र देश एकत्र येऊन जागतिक पातळीवरती त्यांची एक संघटना तयार करतात आणि याच व्यवस्थेला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हटले जाते, ज्याद्वारे परस्परांमध्ये ते काही देवाणघेवाण करतात, आर्थिक व्यवहार करतात, एकमेकांची मूल्ये जोपासतात. तर या व्यवस्थेला आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. 9 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने डॅश डॅशचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो काढून घेतलेला आहे. आता इथे दिलेल्या पर्यायांपैकी काँग्रेस पक्ष हाच फक्त एक राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे काही राष्ट्रीय पक्ष नाही आहेत. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही नियम बनवून ठेवलेले आहेत, ज्याबद्दल तुम्ही नंतर इंटरनेटच्या सहाय्याने माहिती मिळवू शकता. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने किमान 4 राज्यात 6% मते मिळवण्याचा हा जो निकष आहे हा पूर्ण केलेला नाहीये आणि त्यामुळे पूर्वी जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होता तो काढून घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारताचे परराष्ट्र धोरण डॅश डॅश या मूल्यांवर आधारित आहे. तर हे जे पर्याय दिलेले आहेत, आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क आणि सुरक्षितता, तर या सर्वच मूल्यांवर भारताचे परराष्ट्र धोरण हे अवलंबून आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर हे वरीलपैकी सर्व असं होणार आहे. प्रश्न क्रमांक 7. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF भारताच्या कोणत्या दलाचा भाग आहे? तर या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय सशस्त्र पोलीस असं आहे. सीमा सुरक्षा दल भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे. आणि सीमा सुरक्षा दलाचे कार्य काय असते? तर शांतिकालात भारताच्या या ज्या सीमा आहेत या सीमांचे रक्षण करण्याचे काम हे सीमा सुरक्षा दल करते. प्रश्न क्रमांक 8. राज्यांमध्ये मंत्रिपरिषदेचे किमान संख्याबळ मुख्यमंत्र्यांसह किती असू शकते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 12 असं आहे. मंत्रिपरिषदेचे किमान संख्याबळ हे मुख्यमंत्र्यांसह 12 इतकेच असू शकते. प्रश्न क्रमांक 9. भारत सरकारमध्ये सध्या कृषी मंत्री कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर नरेंद्र सिंग तोमर असं आहे. भारत सरकारमध्ये कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचं नाव जर परीक्षेला विचारलं तर सध्या अब्दुल सत्तार हे कृषी मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांसाठीच्या घटनात्मक तरतुदी संविधानातील कोणत्या अनुच्छेदात नमूद आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर अनुच्छेद 371 असं आहे. अनुच्छेद 370 हे जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित आहे. अनुच्छेद 371I हे गोवा या राज्यासाठी आहे आणि 371F हे सिक्कीम या राज्यासाठी आहे आणि महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यासाठी 371 या अनुच्छेदात तरतुदी आहेत. प्रश्न क्रमांक 11. कितव्या घटना दुरुस्ती अन्वये पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे? आणि 73वी जी घटना दुरुस्ती आहे या 73व्या घटना दुरुस्ती अन्वये पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे. 73 आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे ती अनुक्रमे पंचायत राज आणि स्थानिक शासन संस्थांशी रिलेटेड आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? खूप सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 288 असं आहे. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 प्रतिनिधी असतात आणि ग्रामसेवक हे जे आहेत हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी अधिकारी असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे अधिकारी असतात आणि सभापती हे पंचायत समितीचे पदाधिकारी असतात. पुढील प्रश्न आहे. खालील पर्यायांपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये मध्यावधी निवडणुका लागू शकतात? तर घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास मध्यावधी निवडणुका ह्या लागू शकतात. घटक पक्ष ज्यावेळेस एकत्र असतील त्यांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेलं असेल, परंतु एखाद्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकार हे जे आहे हे अल्पमतात येत असतं आणि त्यामुळे सरकार त्या ठिकाणी कोसळतं आणि यामुळेच पुन्हा नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मध्यावधी निवडणुका लागू शकतात.
आणि ज्यावेळेस लोकप्रतिनिधी हे राजीनामा देतात किंवा त्यांचा मृत्यू होतो तर अशा वेळेस पोटनिवडणुका होतात. प्रश्न क्रमांक 15. CBI या संस्थेच्या स्थापनेचे हे कोणते वर्ष साजरे होत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हीरक महोत्सव असं आहे. हीरक महोत्सव हा शब्दप्रयोग 60 वर्षांना वापरला जातो. CBI ही संस्था 1963 साली स्थापन झाली होती आणि आत्ता तिला 60 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे हीरक महोत्सव हे वर्ष साजरे होत आहे. प्रश्न क्रमांक 16. भारताचे संविधान तयार होऊन विधानसभेत केव्हा स्वीकारण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान हे संविधान सभेत स्वीकारण्यात आले. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची स्थापना झाली होती. त्याचबरोबर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान हे प्रत्यक्षात अंमलात आणण्यास सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 17. माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला व अंमलात आला? तर 2005 साली माहितीचा अधिकार हा जो आहे हा मंजूर करण्यात आला आणि अंमलात देखील आला. प्रश्न क्रमांक 18. माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये मुलीची शैक्षणिक पात्रता कमीत कमी किती असणे आवश्यक आहे? तर या योजनेमध्ये मुलींची जी शैक्षणिक पात्रता आहे ती किमान 10वी असणे आवश्यक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात 1 ऑगस्ट 2017 पासून महाराष्ट्र शासनातर्फे चालू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर वरीलपैकी एकही नाही असं आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात आत्तापर्यंत एक सुद्धा महिला सरन्यायाधीश झालेल्या नाहीत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि परीक्षेला जर भारताच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण होत्या म्हणजे राज्यांच्या ज्या मुख्य न्यायाधीश असतात त्या कोण होत्या असा प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर लीला सेठ असं होईल. त्याचबरोबर फातिमा बीवी या ज्या आहेत या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत परंतु सरन्यायाधीश नाही आहेत. प्रश्न क्रमांक 20. महानगरपालिकेची कमाल सदस्य संख्या ही किती असते? तर महानगरपालिकेची कमाल सदस्य संख्या म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या ही जी आहे ही त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तिथे ठरत असते. नगरपंचायतीची कमाल सदस्य संख्या 15 असते. त्याचबरोबर नगर परिषदेची कमाल सदस्य संख्या ही 38 असते. परंतु महानगरपालिकेची कमाल सदस्य संख्या ही त्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते. प्रश्न क्रमांक 21. शिरोमणी अकाली दल हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील प्रादेशिक पक्ष आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पंजाब असं आहे. शिरोमणी अकाली दल हा प्रादेशिक पक्ष पंजाब या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातून आतापर्यंतच्या सर्वाधिक 8 महिला खासदार कोणत्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आल्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर 2019 असं आहे. 2019च्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून आतापर्यंतच्या सर्वाधिक 8 महिला खासदार या निवडून आलेल्या आहेत. याआधी महाराष्ट्रातून 4 ही सर्वोच्च संख्या होती परंतु यावेळेस 8 महिला खासदार या महाराष्ट्रातून निवडून आलेल्या आहेत. त्याचबरोबर 2019च्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश या राज्यातून सर्वाधिक 11 महिला खासदार निवडून आलेल्या आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 23. स्वतंत्र भारतातली पहिली निवडणूक केव्हा पार पडली? तर 1951-52 या साली स्वतंत्र भारतातली पहिली निवडणूक ही जी आहे ही पार पडलेली आहे. ऑक्टोबर 1951 मध्ये या निवडणुकीला सुरुवात होऊन फेब्रुवारी 2052 पर्यंत ही निवडणूक पार पडली. पुढील प्रश्न. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्यपाल असे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. राज्यपालांना विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात देशाचा GST किती टक्क्यांनी वाढला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर 13% असं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. खूप खूप धन्यवाद.